तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या गळ्याचा आकार बघू शकता। तर परफेक्ट यू गळा कसा काढायचा तेही विदाऊट नॉट, मी तर नॉट बांधलेलं नाही तरीसुद्धा जे आपलं शोल्डर आहे एकदम आपलं गच्च बसलेलं आहे। तर आता हे बघा मी मेन कापडावरती आणि अस्तरवरती बॅक पार्ट जो आहे आपला कट केलेला आहे। त्याच्यानंतर शोल्डर जे आहे मी 5.5 इंच घेतलेला आहे, मुंडा जो आहे 6 इंच घेतलेला आहे, गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे कारण मला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती कमी हवी होती, तर त्यामुळे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली। आता त्याच्यानंतर जी गळ्याची उंची आहे मी 11 इंचावरती ठेवलेली आहे। जसं की तुम्हाला किती डीप हवा आहे तितकं तुम्ही ठेवू शकता। आता जी गळ्याची ब्रॉडनेस आहे तर ती तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने इथं वाढवलेली आहे। तर मी बॉटमला 1 इंच परत एक्स्ट्रा घेतलं, तर जितकं तुम्हाला गळा जो आहे पाठीमागं ब्रॉड पाहिजे आहे तितकं तुम्ही घेऊ शकता। मग 1.5-2 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर मी तर 1 इंच घेतलेला आहे आणि 1 इंचावरती जो आहे आपला गळा जो आहे एकदम असा पसरट गेलेला आहे। त्याच्यानंतर आपण द्यायचा आहे असा शेप, तर प्रॉपर आपला यू शेप इथं तयार होतो। जर तुम्हाला व्यवस्थित गळ्याचा जो आकार काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता। पहिल्यांदा आपण बॉटमला 1 इंच घ्यायचं, त्याच्यानंतर परत एक मार्किंग करायचं जसं मी ते केलं, आणि त्यानंतर मग आपण यू जो गळा आहे आपण असा द्यायचा आहे। तर आता हे बघा अस्तरवरती माझं जे कटिंग आहे गळ्याचं झालेलं आहे। आता प्रॉपर आपण असं व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण गळ्याला जे आहे टीप मारून घ्यायची। तर बरोबर अर्धा इंच धरायचं आहे आपल्याला, आणि गळ्याला टीप मारते वेळी आपण जी टीप आहे एकदम सरळ यायला हवी। जर तुम्ही वाकडी तिकडी जर टीप घेतला तर काय होतं की गळ्याचा जो शेप आहे चुकू शकतो। जर तुम्हाला व्यवस्थित शेप देता येत नसेल, टीप मारता येत नसेल, तर सगळ्यात आधी तुम्ही पहिल्यांदा आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग त्या गळ्यावरती जी आहे टीप मारून घ्यायची। आता गळ्याला मी टीप मारून घेतली, त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स दिले। आता जे अस्तर आहे आतल्या साईडला आपण पूर्ण फोल्ड करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती द्यायची आहे दाबटी। आता आपण हे बॅक हुक करणार आहोत, तर त्यामुळे सेंटरला आपण हे जे कापड आहे तर ते कट करणार आहोत। जर तुम्हाला बॅक हुक करायचं नसेल तर तुम्ही आहे तसं जे आहे गळा जे आहे बनवू शकता। तर हे शोल्डरची पट्टी पण तुम्ही बघू शकता, एकदम आपली 1.5-2 इंचाची शोल्डरची पट्टी आलेली आहे, पण तरी सुद्धा आपले जे शोल्डर आहे एकदम गच्च बसलेला आहे। तर अजिबात तुम्ही जर या पद्धतीने जर कटिंग केलात बॅक साईडचा जो गळा आहे तर तो अजिबात तुमचं शोल्डर वगैरे पडत नाही। तर आता हे बघा मी पूर्ण चारी बाजूने ह्याला टिपा मारून घेतले, त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं पूर्ण आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता आपण नेहमीप्रमाणे जे टक्स मारतो पाठीमागे तर ते टक्स मारायचे आहेत। तर आता बऱ्याच वेळेला मला कमेंट ही येतात की तुम्ही टक्स जो आहे कितीचा घेता, तर मी अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी कापड घेतो टक्समध्ये, त्यामुळे एक्स्ट्रा मार्जिन मी वाढवत नाही। आता त्याच्यानंतर मी सेंटरपासून जे आहे कापड आपलं कट केलेलं आहे। आता इथं मी लावत आहे लेस, जे आपण फ्रंटला पण लावलेले आहे। तर सभ्यसाची ब्लाऊज आहे, तर याचा व्हिडिओ जो आहे मी अगोदर अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, जर तुम्हाला बघायचं असेल तर तो तुम्ही बघू शकता। तर एक छान अशी गोल्डन कलरची मी लेस लावलेली आहे, कारण कार्ड जे आहेत आपले गोल्डन कलरचे आहेत। आता हे बघा, आता आपण 3.5 इंचाची पट्टी इथं घेतलेली आहे, डबल पट्टी घेतलेली आहे आणि ती फोल्ड केलेली आहे, आणि आपण ही लावणार आहोत आय पट्टी। तर वरच्या साईडला आपण असं फोल्ड करून घ्यायचं, त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे आपण अशी लावून घ्यायची आहे। तर हे बघा, तर ही आपण लावत आहोत आय पट्टी। हुक पट्टी घ्यायची आहे 2.5 इंचाची, आणि ती लावायची आहे आपल्याला सरळ बाजूने, आतल्या साईडला आपण फोल्ड करून घ्यायची। आता हे बघा आय आणि हुकची पट्टी माझी तयार इथं झालेली आहे। तर आता आपण एकदम सिंपल पद्धतीने जशी नॉर्मल कमरपट्टी लावतो तशी कमरपट्टी लावून घ्यायची आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि तुम्हालाही अशाच गळे डीप घालायला आवडत असतील तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। गळा जो आहे एकदम परफेक्ट आपला येतो। यू गळा जर कोणाला घालायचा असेल एकदम ब्रॉडमध्ये तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करा, एकदम छान बसतो, शोल्डर वगैरे आपला जिब्बात उतरत नाही। तर आता हे बघा माझी कमरपट्टी सुद्धा लावून झालेली आहे इथं। तर मला बऱ्याच वेळेला कमेंट ह्या पण येतात की तुम्ही फक्त फ्रंट पार्टचं कटिंग दाखवता, स्टिचिंग दाखवता आणि बॅक पार्ट्स दाखवत नाही। सो मी आजचा व्हिडिओ जो आहे बॅक पार्ट जे तो दाखवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।